जय महाराष्ट्र मित्रांनो. मुंबईत आता निवडणुकांचं वारं वाहत आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. लवकरच त्यांच्या संयुक्त सभासुद्धा होणार आहेत आणि शेवटची सभा शिवतीर्थ शिवाजी पार्क येथे होणार आहे. मुंबईवर भगवा झेंडा फडकवा अशी प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, अजित पवार राष्ट्रवादी, तसेच शरद पवार यांची राष्ट्रवादी, शिवसेना ओरिजिनल, तसेच शिंदे गट भाजपा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सर्व पक्ष आता कामाला लागलेले आहेत. दोन ठाकरे बंधूंची वारंवार भेट होत आहे आणि दोघांचं जागा वाटप सुद्धा चांगलं झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरेंना जास्त जागा दिल्या तरी काहीच काय हरकत घेतली नाही. त्यामुळे आता दोघांचे वाद असतील किंवा जे काही असेल ते महाराष्ट्रापेक्षा मोठे आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यावरून हा महत्त्वाचा धक्कादायक सर्वे आपण बघूया. त्यामध्ये पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांची. अजित पवार यांची मुंबईत ताकद अतिशय कमी आहे. ते स्वतंत्र लढत आहेत भाजपा आणि शिंदे गटासोबत. ते आता यावेळी गेलेले नाहीत. त्यामुळे ते जवळजवळ 100 जागांवर लढत आहेत. परंतु या सर्व्हेमध्ये त्यांच्या जागा नेमक्या किती दाखवत आहेत? दोन राष्ट्रवादी एकत्र असताना सुद्धा त्यांच्या जागा कमीच होत्या. आता या सर्व्हेमध्ये अजित पवार यांच्या 2 ते 5 जागा या सर्व्हेमध्ये दाखवत आहेत. त्यामुळे अजित पवार यांची ताकद सत्तेत असून सुद्धा मुंबईत अतिशय कमी दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीला पुढे काय करावं लागेल हे त्यांनीच ठरवावं. त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट. ज्यावेळी मुंबईत निवडणुका होतात त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अतिशय कमी जागा लढते आणि यावेळी ती ठाकरेंच्या सोबत आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची मुंबईत महाविकास आघाडी आहे. त्यामुळे शरद पवार यांना या सर्व्हेमध्ये नेमक्या किती जागा मिळतात आणि सर्व्हेमध्ये ते एकत्र लढल्याने त्यांना फायदा होतो की अगोदर जशा कमी जागा येत होत्या तशाच यावेळी सुद्धा कमी जागा येतील ते या सर्व्हेमध्ये बघणार आहोत. राज आणि उद्धव यांचा जो काही एकत्रीकरण आणि झालेला मराठी एकगट्टा मतदान त्यांना होईल अशी शक्यता असली तरी या सध्याच्या सर्व्हेमध्ये त्यांना नेमक्या किती जागा आहेत ते बघूया. त्यामध्ये शरद पवार यांना 3 ते 8 जागा म्हणजेच ज्या अगोदर जागा होत्या त्यापेक्षा थोड्या जागा वाढलेल्या दिसत आहेत. 2 ते 3 जागांनी त्यांची जे काही प्रगती झाल्याचं दिसत आहे. त्यानंतर पुढील पक्ष आहे काँग्रेस. राष्ट्रीय काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्ले करत असले तरी मुंबईत मात्र राहुल गांधी यांना किती यश मिळतं याकडे लक्ष लागलेलं आहे. राहुल गांधी यांच्या अजूनही सभा झालेल्या नाहीत. काँग्रेस ही वंचित सोबत लढत आहे आणि काँग्रेस सोबत लढल्याने वंचित आणि त्यांचा फायदा होतो की पुढे काय निर्णय होतो याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतं यांची एकट्टा मतदान त्यांना होतं की उद्धव ठाकरे यांना होतं याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसला आता या सर्व्हेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आपण बघूया. काँग्रेसला यामध्ये 17 ते 23 जागा म्हणजेच अतिशय कमी जागा काँग्रेसला मिळत आहेत. एकेकाळी त्यांचा मुंबईवर विरोधी पक्ष नेता असायचा, परंतु यावेळी 17 ते 23 जागा यामध्ये दिसत आहेत. ते महाविकास आघाडी सोडून वंचित सोबत गेल्याने हे चित्र आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यानंतर पुढील पक्ष आहे भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीने मुंबई जिंकण्यासाठी कसून कंबर कसलेली आहे. अनेक वेळा त्यांना केंद्रात राज्यात सत्ता आली, परंतु मुंबईत त्यांची सत्ता आलेली नाही. ही त्यांची सल आता त्यांना भरून काढायची आहे. परंतु समोर 2 ठाकरे ब्रँड असल्याने आता ते सुद्धा अवघड दिसत आहे. परंतु या सर्व्हेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांना नेमक्या किती जागा मिळतात? कारण त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गट म्हणजेच शिंदेची शिवसेना आहे. त्यामुळे मराठी माणसाची मतं त्यांना मिळतात का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा सत्ता आपली यावी असं जे काही देवेंद्र फडणवीस यांना वाटतं. केंद्रात आहे, राज्यात आहे, पण मुंबईत नाही. त्यामुळे ते अतिशय काही दिवसापासूनच काम करत आहेत. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सुद्धा सभा ते घेणार आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या काळात त्यांच्या नेमक्या किती जागा येतील या सर्व्हेमध्ये बघणार आहोत. भाजपाच्या 58 ते 66 जागा म्हणजे गेल्या वेळी 82 जागावर असलेली भाजपा यावेळी कमी झालेली दिसत आहे. शिवसेनेची केलेली 2दा फूट त्यामुळे भाजपावर मराठी माणूस हा अतिशय चिडलेला दिसत आहे. त्यामुळेच त्यांच्या जागा कमी आलेल्या दिसत आहेत. त्यानंतर भाजपाचा सहयोगी पक्ष शिंदे गट. शिंदे गटाच्या नेमक्या किती जागा येतील याकडे लक्ष लागलेले असताना त्यांनी 90 जागा ह्या भाजपाकडून घेतलेल्या आहेत. त्यामुळे जे काही ते म्हणतात की ओरिजिनल आमची शिवसेना आहे, परंतु त्यांनी कमी जागा घेतल्याने शिवसेनेचीच ओरिजिनल शिवसेना आहे याकडे जे काही लक्ष लागलेलं आहे. भाजपाने त्यांना 90 जागा देऊन त्या सर्व्हेमध्ये नेमक्या त्यांच्या किती जागा येतील, कारण भाजपाच्या 58 ते 66 जागा दाखवत आहे. परंतु एकनाथ शिंदे यांना 90 जागा देऊन दोघांचे जे काही राजकीय खच्चीकरण भाजपाने केलेलं दिसत आहे.
त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना मराठी माणूस मतदान करतो की ठाकरेंना करतो याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामध्ये या सर्व्हेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला 11 ते 16 म्हणजे जवळजवळ 50 ते 55 माजी नगरसेवकांनी प्रवेश करून सुद्धा 11 ते 16 जागांवरच शिंदेंच्या शिंदे गटाला यामध्ये जे काही स्थान मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता शिंदेची शिवसेना पुढे काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा पक्ष आहे शिवसेना. उद्धव ठाकरे यांची शिवसेना. पुन्हा एकदा मराठी माणसाचा महापौर मुंबईवर बसवा यासाठी मराठी मुद्द्यावर सगळीकडेच प्रचार करत असताना सोबत राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आहे. त्यामुळे दोघांच्या सहकार्याने पुन्हा एकदा मराठी माणसाचा भगवा झेंडा फडकतो का याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे या सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरेंना नेमक्या किती जागा मिळतील याकडे लक्ष लागलेलं असताना अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यासुद्धा त्यांच्या विरोधात सभा होणार आहे. त्यामुळे ज्या सभा त्या होतील त्याचे जे काही राजकारण सध्या चालू आहे त्यामुळे मराठी माणूस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत उभा राहील असं दिसतं. त्यामुळे सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरेंना जास्त जागा मिळतायत. गेल्या वेळी त्यांच्या 84 जागा होत्या, परंतु अनेक नगरसेवकांनी प्रवेश केल्याने त्यांच्या जागा 100 पर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे आता येणाऱ्या काळात मराठी माणसाचा ठाकरेंचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर होतो का याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे या सर्व्हेमध्ये त्यांना 71 ते 76 म्हणजेच अतिशय चांगल्या जागा मिळताना यामध्ये दिसत आहेत. ठाकरे यांची शिवसेना ही 160च्या जागा 160 ते 163 जागा लढवत आहे. त्यामुळे अतिशय चांगला आकडा उद्धव ठाकरे यांनी नवीन पक्ष, नवीन चिन्ह असताना मिळवलेलं दिसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा कितीतरी जागा त्यांनी चांगल्या निवडून आणलेल्या या सर्व्हेमध्ये दिसत आहे. त्यामुळे ते सत्तेजवळ पोहोचतात का ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा या सर्व्हेमध्ये नेमक्या किती जागा मिळतील याकडे सुद्धा आपण बघणार आहोत. उद्धव ठाकरे यांच्या जवळजवळ 80 जागा येत आहेत. सत्तेसाठी 113 ते 114 जागा लागतात. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्या ज्या जागा असतील त्यामध्ये एकत्रीकरण करून पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकेल का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व्हेमध्ये किती मजल मारते. सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे 53 जागा लढताना दिसत आहे. त्यामुळे या सर्व्हेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यात 24 ते 30 जागा म्हणजे अतिशय सर्वांपेक्षा चांगल्या स्ट्राईक रेटने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या जागा आणेल व त्या जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या जागा तसेच काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्या जागा मिळून पुन्हा एकदा बहुमत हे ठाकरेंचे येईल व मराठी माणसाचा भगवा झेंडा मुंबईवर फडकेल असं दिसतं. त्यामुळे उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे या सर्व्हेमध्ये वर्चस्व दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मुंबईवर झेंडा फडकेल? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. मुंबईसह देशातून सगळ्यात मोठी घडामोडी सध्या आपल्यापर्यंत पोहोचत आहे. शिवसेना विरोधात महायुती, मनसे विरोधात महायुती, मुंबईचा रंगलेला सामना. अखेर मुंबईची सत्ता कोणाच्या हाती जाणार याचं सगळ्यात मोठं उलगडलेलं कोडं अखेर आलं समोर. महायुतीला झटका बसतानाच ठाकरे बंधूंनीही मुंबई राखण्याचे प्रयत्न सुरू केले. मित्रांनो, काँग्रेसला किती मिळतायत जागा, काँग्रेस कुणासोबत जाणार यासह घेतलेला सगळ्यात मोठा आढावा. मुंबई महानगरपालिका जाणार कोणाच्या ताब्यात, बघूया सविस्तर. या घडीची मुंबईतील सगळ्यात मोठी घडामोड. मुंबई महानगरपालिकेत कोणाला मिळतायत किती जागा, धक्कादायक आलेला सर्व्हे अखेर समोर. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आजपासून प्रचाराचा धुरळा सुरू होतोय. सगळ्यांचे फॉर्म आता काही जणांनी माघार घेतले, काही जणांनी फॉर्म ठेवलेत. अशामध्येच मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण सध्या ठाकरे बंधूंच्या पाठीमागे फिरणार का याकडे लक्ष असताना अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र मुंबई महानगरपालिकेत सोबळावरती लढतीये. महायुतीने अजित पवारांना नाकारल्याच्या नंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार आणि सत्तेनंतर अजित पवारांची राष्ट्रवादी कुणासोबत जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न समोर होता. त्यामुळे आता बघूया अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेत एकंदरीत किती मिळतील जागा, किती होतील अजित पवारांचे नगरसेवक. मुंबई महानगरपालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 ते 5 जागी यश मिळताना दिसतंय. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पक्ष येतोय काँग्रेस. काँग्रेस ही सध्या महाराष्ट्रामध्ये फुल फॉर्ममध्ये असल्याचं चित्र सध्या दिसतंय. कारण की नगरपालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी, शरद पवारांपेक्षा काँग्रेसला खूप मोठं चांगले यश महाराष्ट्रात मिळालं होतं.
यातच आता काँग्रेस मुंबई महानगरपालिकेत सोबळाचा नारा देतेय. या घडामोडींमुळे काँग्रेसला मुंबईत खूप मोठं चांगलं यश मिळू शकते. मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र सत्ता आल्याच्या नंतर आता काँग्रेस कुणासोबत जाणार? काँग्रेस ठाकरेंसोबत जाणार की वेगळी राहणार? हा देखील महत्त्वाचा प्रश्न होता. परंतु महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असल्याकारणाने काँग्रेस झुकतं माप ठाकरेंना देऊ शकते. ही या घडीची मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोड. मुंबईत काँग्रेसला 21 ते 26 जागी यश मिळू शकते. यामुळे मुंबईत काँग्रेस किंग मेकरच्या भूमिकेमध्ये देखील राहू शकते. पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मनसे, जी मनसे सध्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या सोबत आपली शेवटची लढाई, अंतिम लढाई आपल्या पक्षाची लढत आहे. जर इथे पराभव पत्कावा लागला तर मात्र मनसेला खूप मोठा धक्का महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागेल आणि या निवडणुकीमध्ये मनसे मात्र आपलं नशीब आजमावते. येथील ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंसोबत मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ही लढाई अतिशय अटीतटीची झाल्याचं चित्र मुंबईत दिसू लागलंय. यामुळे मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये आता राज ठाकरेंना किती जागा मिळणार हा सगळ्यात मोठा विषय आहे. तर मनसेला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत मिळतायत 31 ते 36 जागा. यामुळे मनसे खूप सुसार धावते. पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मात्र सध्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन बंधूंच्या समवेत मुंबई महानगरपालिका निवडणुका लढवण्याच्या तयारीमध्ये आहे. याचा फायदा नक्कीच शरद पवारांच्या पक्षाला देखील होऊ शकतोय आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला देखील मुंबईमध्ये शरद पवारांचं खूप मोठं यश शरद पवारांना मिळू शकतं. ही सगळ्यात मोठी बाब आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मग जागा मिळाल्याच्या नंतर ती कुणासोबत जाणार? महायुतीसोबत की उद्धव ठाकरेसोबत? हा देखील मोठा विषय आहे. मग बघूया शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेच्या सर्व्हेमध्ये किती मिळतायत जागा. तर शरद पवारांना मिळतायत मुंबईत 3 जागा. या देखील खूप महत्त्वाच्या असतील. शरद पवारांचे हे खूप मोठे यश मुंबईत म्हणावं लागेल. त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. मुंबई महानगरपालिका निवडणुका अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लढते ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विरोधात. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या विरोधात शिंदेंचे बहुतांश उमेदवार उभे आहेत. भाजपने मात्र आपले उमेदवार न देता शिंदेंना पुढे केलंय. यामुळे एकनाथ शिंदेंचा विजय होणार की ठाकरे बंधू जिंकणार? मुंबईमध्ये मराठी माणूस कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हा मोठा विषय होता. त्यामुळे आता नेमक्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या जागा मिळाल्या तर मात्र सत्तेची दारं खुली राहतील. जर चांगल्या मिळाल्या तर मात्र सत्तेतून त्यांना देखील बाहेर पडावं लागेल. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या सत्ताधारी पक्षांच्या विरोधात मनसेला खूप चांगलं यश मिळू शकतं. हा मोठा यश आहे. परंतु एकनाथ शिंदेंना मुंबईत किती जागा मिळणार? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत मिळतायत 71 ते 79 जागा. ठाकरेंचे हे खूप मोठं यश मुंबई महानगरपालिकेत म्हणावं लागेल. त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे मित्रांनो, आता महाराष्ट्रात मनसे आणि उद्धव ठाकरे यांना मिळून जवळजवळ 105 ते 110च्या जवळजवळ हे दोन्ही पक्ष जाऊ शकतात. त्यामुळे मुंबई महानगरपालिका राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या हातात येऊ शकते असा अंदाज यात सरळ दिसतोय. परंतु शेवटच्या क्षणी भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंची शिवसेना कोणत्या प्रकारचं मुंबईमध्ये राजकारण पेरते यावरच मुंबई महानगरपालिकेची सत्ता अवलंबून राहील. मित्रांनो, आपणास काय वाटतंय? आपण देखील यावरती आपल्या